आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षम आणि युगा उशिरा घरी आले. घरी येताच ती रूम मध्ये निघून गेली. पण सक्षम रूम मध्ये न जाता स्टडी रूमच्या दिशेने जायला निघाला. कारण यावेळी बाबा कुठे असतात हे त्याला चांगलंच माहिती होतं. त्याने स्टडी रूमचा दरवाजा उघडला तर त्याला समोर खुर्चीमध्ये सत्यजित फाईल वाचत असताना दिसला. बाबा, आत येऊ? तसं सत्यजितने दाराच्या दिशेने पाहिलं. सक्षमला आलेलं बघून त्याने फाईल बंद केली. डोळ्यांवरचा चष्मा काढून बाजूला ठेवला आणि त्याला आत यायचा इशारा केला. तसं सक्षम आतमध्ये आला आणि त्याने दरवाजा लोटून घेतला. मग काय म्हणाले सासूरवाडीचे लोक? काही नाही बाबा, चालू होती ओव्हर ऍक्टिंग. बस. तसा सक्षम त्याच्या समोरच्या खुर्चीत बसला. बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिथे बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या. कोणकोणत्या? म्हणजे त्यांचं घर बाहेरून जितकं छोटं दिसतं ना, तितकं ऍक्च्युअली नाहीये. आतमध्ये बऱ्याच रूम्स आहेत. घरात इनमीन 4 माणसं असताना इतक्या रूम्स त्यांनी का बनवल्या असतील याचं मला थोडं विशेषच वाटलं. ओके, अजून? घरात काही मोजके नोकर आहेत. त्यांचे एक माळी काका, 2 ड्रायव्हर आणि घरातल्या 2 मेड्स, ज्यातली जी सरू आहे ना ती बऱ्याच वर्षांपासून युगासोबत आहे. आणि युगा, तिच्याबद्दल नेमकं काय मत आहे तुझं? सत्यजितने बाकी सगळ्या गोष्टींना इग्नोर केलं. तसं सक्षमच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य जमा झालं. युगा, तिचं काय? समू, आतापर्यंत तुझ्या मनात कधीचा प्रश्न आला नाही की कदाचित ती सुद्धा तिच्या भावाला सामील असू शकते? नो, आय डोंट थिंक सो बाबा. ज्या घरच्यांनी तिला लहानपणापासून इतका त्रास दिलाय ती त्यांची साथ का देईल? का नाही देणार? हे बघ समू, जेव्हा आपल्याला खूप वर्ष एखादी गोष्ट मिळत नाही आणि ती जेव्हा अचानक मिळायला लागते ना, तेव्हा आपण ती गोष्ट आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून अगदी काहीही करायला तयार असतो. तसं जर तिच्या घरच्यांनी तिला काही आमिष वगैरे दिलं असेल तर ती त्यांच्यासाठी हे करूच शकते. म्हणजे बघ ना, तिचं अचानक तुझ्या आयुष्यात येणं, नवरात्रीमध्ये पण तुला येऊन धडकणं, अचानक तुझ्याच गाडीसमोर येणं आणि हे सगळे पेपर्स तू तिच्या समोर ठेवलेले असून सुद्धा तिने न वाचता त्यावर सिग्नेचर्स करणं, हे सगळं थोडं फिशी नाही वाटत आहे तुला? तसातच सक्षम विचारात पडला. तसा विचार एकदा त्याच्या मनात सुद्धा येऊन गेला होता. पण युगाचं ते बोळसर वागणं बघून तिच्यावर डाऊट घ्यायची त्याला कधी इच्छाच झाली नाही. हे बघ समू, मी असं म्हणत नाहीये की ती या सगळ्यात सामील असेलच, पण आपल्याला शक्यता पण नाकारता येत नाहीये ना. आपल्या जवळचेच आपल्याला कसा दगा देतात याची काही उदाहरणं मी स्वतः अनुभवलेत. त्यामुळे आता माझा लवकर कोणावरच विश्वास बसत नाही आणि जोपर्यंत मी त्या माणसाला पारखून घेत नाही
तोपर्यंत तर अजिबातच कोणावर विश्वास ठेवत नाही. म्हणून तुला फक्त इतकंच सांगेन की संसाराला लागायच्या आधी ज्या व्यक्तीबरोबर आपण संसार करणार आहोत ती खरंच आपल्याशी इतकी प्रामाणिक आहे की नाही याची एकदा खात्री करून घे. बरोबर आहे बाबा तुमचं. पण मला अजून एका गोष्टीचं टेन्शन आहे. कोणत्या? जीवाचं. तिचं काय? बाबा, युवराज जेव्हा घरी आला होता तेव्हा जाता जाता तो जीवाकडे बघत होता. मी त्याच्या बहिणीला पळवलं म्हणून त्याचा बदला आता तो जीवासोबत तर घेणार नाही ना. तसा सत्यजित ओठांच्या कोपऱ्यात हसला. बदला? तो तिच्या 10 फूट आजूबाजूला सुद्धा पोहोचू शकत नाही समू. आणि जीवा कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. जितकी बालिश ती घरात असते त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट बाहेर असते. म्हणूनच आजपर्यंत कोणत्याही मुलाने तिच्यासमोर उभं राहायची हिंमत केली नाहीये. सो तिची काळजी नको करूस तू. मला काळजी जीवाची नाही, युगाची आहे. त्यामुळे सध्या तू फक्त युगावर लक्ष ठेव. आय डोंट नो वाय, पण काही गोष्टी मला थोड्या फिशी वाटतायत. ओके बाबा, बघतो मी काय ते. जा आता. गो टेक सम रेस्ट. ओके बाबा, गुड नाईट. समू. सक्षम उठून जायला निघाला, पण तो दरवाजापर्यंत पोहोचलाच असेल तितक्यात सत्यजितने त्याला पुन्हा आवाज दिला. तसा तो थांबला. त्याने मागे वळून सत्यजितकडे पाहिलं. जोपर्यंत युगा इनोसंट आहे की नाही हे प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तिच्यापासून थोडं अंतर ठेवून राहा. आय होप मी काय बोलतोय ते तुला समजलं असेल. हो बाबा, मी काळजी घेईन. जा आता. तसा सक्षम निघून गेला. पण सत्यजित मात्र बराच वेळ विचार करत जागा होता. भूतकाळात ज्या चुका त्याने केल्या होत्या त्याच आता तो पुन्हा करणार नव्हता आणि सक्षमला सुद्धा करू देणार नव्हता. आपलेच आपल्या जवळ राहून केसाने कसा गळा कापतात याचा अनुभव त्याने स्वतः घेतला होता. जोपर्यंत त्याची स्वतःची खात्री होत नाही तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी नीट पारखून घेणार होता. पुढील 5-6 दिवस असेच निघून गेले. दिसायला जरी सगळं नॉर्मल दिसत असलं तरी आतून बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. सक्षम आणि सत्यजित मिळून युवराजवर लक्ष ठेवून होते. सक्षमने स्वतःच्याच रूममध्ये कॅमेरा बसवून घेतला होता जेणेकरून त्याला युगा काय करते यावर लक्ष ठेवता येईल. पण 5-6 दिवसात त्याला काहीच वेगळं जाणवलं नव्हतं. मुळात ती त्या रूममध्ये जास्त राहतच नव्हती. काम झालं की खाली सगळ्यांसोबत जाऊन बसायची. त्यामुळे अजून तरी युगावर संशय प्रबळ व्हावा अशी काहीही लक्षणं दिसून येत नव्हती. बोलता बोलता पुढील 2-3 दिवस सुद्धा असेच निघून गेले. तो दिवस उगवला ज्याची युगा अजिबात वाट बघत नव्हती आणि तो दिवस म्हणजे त्यांच्या रिसेप्शनचा दिवस. गेल्या 8 दिवसात ज्या प्रकारे घरात रिसेप्शनची चर्चा सुरू होती त्यावरून हे फंक्शन नक्कीच खूप मोठं होणार याची तिला कल्पना आली होती आणि त्याचंच तिला दडपण आलं होतं. आज पाटील एम्पायरला पूर्णपणे सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ऑफिसमधल्या बऱ्याच लोकांना सुद्धा या रिसेप्शनसाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं.
कोल्हापूरमधला सगळ्यात मोठा हॉल बुक करण्यात आला होता, ज्यात जवळपास 2-2.5 हजार माणसं तरी आरामात बसणार होती. जेव्हा बाहेरच्या व्यक्तींना सक्षमच्या रिसेप्शनचं इन्व्हिटेशन गेलं, तेव्हा बऱ्याच लोकांना शॉक सुद्धा बसला होता. सत्यजित पाटीलने आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न इतक्या सिक्रेटली का केलं, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला होता. पण सक्षमच्या रिसेप्शनची बातमी ऑफिसमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यासोबत बऱ्याच मुलींच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले. कारण ज्या हृदयावर सक्षम राज्य करत होता, त्याच्या हृदयावर राज्य करणारी आता त्याच्या आयुष्यात आली होती. ही गोष्ट पचवणं बऱ्याच जणींना आता अवघड जाणार होतं. ध्रुव, ए ध्रुव. दर्शने ध्रुवच्या रूममध्ये एंट्री घेतली. पण ध्रुवला सोफ्यावर बसून गेम खेळताना बघून दर्शने डोक्याला हात लावला. ध्रुव, अरे आज भाई आणि वहिनीचं रिसेप्शन आहे. घरातले सगळे बिझी आहेत आणि तू इथे गेम काय खेळत बसलायस? काय बोलू यार मी तुला आता? रिसेप्शन रात्री आहे दर्श, आणि आता सकाळचे 11 वाजतायत. तू रात्रीचं टेन्शन आत्ताच का देतोयस मला? मी टेन्शन दिलं ध्रुव, तरी तू ते घेणार आहेस का? मिस्टर दर्श, आता कशासाठी आला होता ते जरा सांगाल का? हा, अंतरा आलीये. तसं ध्रुवने मोबाईलवरची नजर काढून दर्शकडे पाहिलं. हा मग आलीये तर येऊ दे की. मिस युनिव्हर्स आल्यासारखी काय दवंडी पिटतोयस? ध्रुव मनातून थोडा एक्साइट झाला होता, पण ती एक्साइटमेंट त्याला दर्शला दिसू द्यायची नव्हती, म्हणून त्याने चेहऱ्यावर जास्त एक्साइटमेंट दाखवली नाही. दवंडी पिटत नाहीये गाढवा. तुला काकूनी खाली बोलवलंय. आईने? हो. कशासाठी? आता ते मला काय माहित ध्रुव. मला निरोप द्यायला सांगितला होता, तो मी दिलाय. आता जायचं की नाही ते तू बघ. तुझ्याकडे नसली तरी माझ्याकडे भरपूर काम आहेत. बाय. दर्श बाहेर निघून गेला. तसा ध्रुवने त्याचा मोबाईल बंद केला. सो फायनली खटारा इज हिअर. मोबाईल खिशात टाकत गालातच हसत तो खाली गेला. खाली हॉलमध्ये बरीच माणसं जमली होती. इतर नातेवाईक सुद्धा आली होते. त्यामुळे घरात माणसांची रेलचेल होती. अंतराला आलेलं बघून जीवा खूप खुश झाली. दोघी एका कोपऱ्यात उभ्या राहून गप्पा मारत होत्या. रिसेप्शन बद्दल बोलत होत्या. तितक्यात ध्रुव खाली आला. त्याने पूर्ण हॉलवर नजर फिरवली. तसं त्याला एका कोपऱ्यात अंतरात जीवासोबत बोलताना दिसले. ते बघून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली. बोलता बोलता अंतराचं लक्ष सुद्धा त्या दिशेला गेलं. तशी ती मात्र बोलायचीच थांबली. जीवा तिच्या समोर उभी असल्यामुळे ती तिच्या आडून त्याला बघू शकत होती. त्याची नजर मात्र तिच्यावर होती आणि तिची त्याच्यावर. दोघेही एकमेकांकडे बघत होते. तिने त्याच्याकडे बघून एक रागीट लुक दिला आणि लगेच चेहरा फिरवला. तसा तो पुन्हा गालात हसला. इग्नोर करना है तो अच्छे से करना. ये बीच बीच में अटेंशन देके फ्लो काय को बिगाड़ रही है? तिच्यावर नजर रोखतच तो आई कुठे दिसते का ते बघू लागला. त्याच वेळी इकडे रूम मध्ये युगा बेडवरच्या सामानाकडे बघून डोक्याला हात लावून उभी होती. पूर्ण बेड तिच्या सामानाने भरला होता.
थोड्या वेळापूर्वी दुर्वाने ते सगळं सामान तिच्या रूममध्ये पाठवलं होतं, जे तिला रात्रीच्या रिसेप्शनसाठी घालायचं होतं. त्यात एक लॉंग रेड कलरचा गाऊन होता, जो रात्रीच्या फंक्शनसाठी ती घालणार होती. त्याला मॅचिंग अशी ज्वेलरी आणि बाकीचं सुद्धा बरंच काही सामान होतं. ती त्या सामानाकडे बघत उभी होती. तितक्यात सक्षमने रूममध्ये एंट्री घेतली. तसं तिने त्या दिशेला पाहिलं. त्याचं सुद्धा तिच्याकडे लक्ष गेलं. या 8 दिवसात तो तिच्याशी अंतर ठेवूनच होता. कामापुरता बोलायचा आणि निघून जायचा. त्यामुळे त्यांच्यात इतका काही संवाद होत नव्हता. त्याने तिच्याकडे बघून मग बेडकडे पाहिलं. बेडवरचा तो सगळा पसारा बघून त्याच्या सुद्धा कपाळावर आट्या उमटल्या. अगं ए, काय पसारा करून ठेवलाय हा? सासूबाईंनी पाठवलंय हे सगळं रात्रीच्या फंक्शनसाठी. हा मग ठीक आहे ना, बॅग मध्ये पॅक करून ठेव. फंक्शनला अजून बराच वेळ आहे. तो फ्रेश व्हायला बाथरूमकडे जायला निघाला. अहो, तितक्यात तिने पाठीमागून त्याला आवाज दिला. तसा तो थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं. काय हो, आज अंदाजे किती लोक येणार आहेत? का, तुला जनगणना करायची आहे? नाही, सहज विचारलं मी. 2-2.5 हजार तरी असतील कदाचित. इतके? तरी खूप कमी इन्व्हिटेशन्स दिलेत. सगळ्यांना दिलं असतं तर अर्ध कोल्हापूर बुक करावं लागलं असतं. आणि आपण इतक्या सगळ्या लोकांसमोर स्टेजवर असणार? टेक्निकली अजूनपर्यंत तरी माझी एकच बायको आहे आणि रिसेप्शन तिच्या सोबतच आहे म्हटल्यावर तीच असणार ना माझ्यासोबत स्टेजवर. त्याने तिला प्रश्न केला तसं बिचारीचा चेहराच पडला. पण मध्येच तिला त्याच्या वाक्यातला एक शब्द आठवला. तसे तिचे एक्सप्रेशन्स बदलले. अजूनपर्यंत म्हणजे भविष्यात पुन्हा लग्न करायचा विचार आहे का तुमचा? माहिती नाही, करू पण शकतो. आधीची एक आहे ना, तिला नीट वेळ द्या, मग दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघा. तसा तो पुन्हा थांबला आणि यावेळी त्याने भुवया जवळ आणत नजर रोखून तिच्याकडे पाहिलं. काय म्हणालीस? हा मग काय चुकीचं बोलले मी? 8 दिवसापासून बघते तुमची नाटकं. मुद्दाम इग्नोर करताय ना मला? इतकाच जर तुम्हाला माझा त्रास होत असेल ना, तर मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन राहते. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. युगा त्याला क्रॉस करून तिथून निघून जाणार तितक्यात त्याने तिच्या दंडाला पकडून तिला पुन्हा मागे ओढलं आणि तो थेट तिच्या नजरेत बघू लागला. तब्बल 8 दिवसानंतर तो पुन्हा एकदा तिच्या इतक्या जवळ आला होता. त्यामुळे तो जवळ येताच तिच्या हृदयाची धडधड पुन्हा सुरू झाली. त्यात त्याची ती रोखलेली नजर तिला ब्लँक करण्यासाठी पुरेशी असायची. तू इथेच राहायचं, माझ्या नजरेसमोर. तशी ती जोर जोरात श्वास घेत त्याच्याकडे बघू लागली. तो एक टोक तिच्याकडे बघत होता. तितक्यात त्याला बाहेरून कोणाचे तरी येण्याचे चाहू लागले. तसा त्याने तिचा हात सोडून दिला. तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकून तो फ्रेश व्हायला आत निघून गेला. कसला विचित्र आहे हा माणूस. ना जवळ घेतो ना दूर जाऊ देतो. बॅग ओपन करून तिने सगळं सामान पुन्हा एक एक करून त्या बॅग मध्ये भरायला सुरुवात केली.